राम राम भाऊ, राम राम. राम राम राम. ये ना, या या बसा. लय दिवसाबाद येणं केलं बाबा तुम्ही तर आमच्याकडे. बसा भाऊजी बसा. आज तर लय दिवसानं आले तुम्ही. लय दिवस झाले चक्करच नाही टाकला काही. जाणंच नाही होत कुठं. आपलं आता तुमची तब्येत हल्ली पहिल्यापेक्षा तर कुठं जाणं कमी करून टाकलं. आता एक काम होतं तुमच्या इकडे म्हणून आलो. काम शिरच येता ना बा तुम्ही, तसे कसे येतात आमच्या गरीबाच्या घरी. काही काही बोलता का भाऊ? गरीब गरीब कोण बाबा, कोणी तुम्हाला कोण गरीब बनणार आहे? काम काजी आता तसं तसं काही येणं नाही होत. हा काम काजीत जाणं होते कोणाच्या घरी, तसं कायचं येणं होते. तुम्ही तुमची तब्येत हलणार वाटू राहिली वहिनी. नारच ना तुमचा चेहरा येऊन सकसा सोकला दुसऱ्याला काऊन काय झालं तुम्हाला? बरं असले बापा, 2-4 दिवस झाले बरंच नाही लागलं कसंच. तब्येताचं काही सांगताच नाही बाबा, कधी काय होईन काय नाही तर उलसं काही ना काही चालूच राहायचं तसं. बाकी मग कसं चालू आहे घरचं? धंदा पाणी पोरायचा कसं चालू आहे मग बाकीचं? मजेत आहे बा, सगळं मजेत आहे. आता चांगलं चालू आहे सगळं आपलं. एक गोष्ट विचारायची तुम्हाला म्हणून आलो होतो. विचारा काय भाऊजी. लहान पोरगं काय करते मग आता तुमचं? त्याला तर नोकरी लागली मग, आताच लागली. आता 8-15 दिवस झाले जॉईन झाला तो. तर त्याच्यासाठी मी ऐकलं बा लग्न करता म्हणून पोराचं. हा आता विचार चालू आहे, करावं म्हटलं यावर्षी. हा करू म्हटलं आता, पण पोरगी भेटली पाहिजे ना. घ्या काका पाणी घ्या. लय दिवसानं आले तुम्ही तर. आजकाल तर येतच नाही बा, पहिले होते तुमचे चक्र. आजकाल तर तुम्ही येतच नाही काही. काय येतं बाई, जास्त बाहेरच नसतो निघत मी. असंच कुठं कामकाज असलं तर जात असतो. आज काम होतं तुमच्या इकडे म्हणालो. काम नसलं तर घेऊन येत काय, येत जा ना तसे एखाद्या वेळेस. आता निघाले मनच नाही करत कुठं झाले. पाय दुखते लय, चाललं नाही जास्त तर काही निघत नसतो जास्त बाहेर. हा वयामानानुसार तब्येती साथ नाही देत ना. बिना साखरेचाच पाहिजे ना चहा. कायले बाई कायले करत बसतं चहा घे, काही करू नको राहू दे. नाही हो काका, लय दिवस झाले ना आले नाही तुम्ही. घ्या उलसक चहा घ्या आता. बरं मांडचं मग उलसकच मांडून साखर नको टाकू त्याच्यात काही. मी विचारायला आलो तुम्हाला का लग्न करताना बा म्हटलं लहान पोराचं तर एक पोरगी आहे बा म्हटलं माझ्या नजरेत. हा करायचंच आहे ना वर्षी आपल्याला, करायचंच आहे लागून. पोरगी असेल तर चालते ना. तुमच्या नजरेची पोरगी म्हणजे चांगलीच असेल ना आता. तेच मी बाहेरून ऐकलं होतं का करता बा. पण मला काही मी म्हटलं एकदा नक्की आहे का नाही आहे बा म्हणून विचारून घ्या म्हटलं तुम्हाला. पाहुणे आणायच्या आधी तेली सांगायच्या आधी म्हणून मी विचारायला आलो आज. हा करायचं तर आहेच आपल्याला, पण पोरगी कोणाची होय काय आपल्याला काही माहीत नाही ना. हे बा पोरगी आपल्या पायनी देखलीत नाही म्हटलं. लहानपणापासूनची आणि पोरगी चांगली आहे. पोरीच्या कॅरेक्टरवर काहीच एक दाग नाही आहे म्हटलं. पोरगीलाही चांगली आहे म्हटलं तुम्हाला सांगतो. आणि सांभाळून घेणारी पोरगी आहे अजून. आणि माझ्या नात्यातली वय माझ्या मावाच भावाची नातच होती. पोरगी गॅरंटीची. पोरीची गॅरंटी घ्यायला आपणही तयार आहे आत्ताच. मला काढली त्याने 2 वर्षापासून. पण त्याला जसा पाहिजे तसा पोरगा भेटून नाही राहिला. आणि त्याला उलसक चांगला पोरगा पाहिजे, चांगल्या घरचा, चांगलं बॅकग्राऊंड चांगलं असलेलं पोराचं. नातेवाईक गीतेवाईक आणि एकदम असं कोणाला देऊन नाही द्यायचं आहे. मग मी आपला श्री तर पाहिलाच होता. मी आपला श्रीरंग कसा आहे म्हणून मला माहीतच आहे. म्हणून ना म्हटलं गोष्ट काढून पाहू बा म्हटलं त्याच्याजवळ. त्याच्याजवळ गोष्ट पण नाही म्हटलं. त्याच्याजवळ गोष्ट कायची एकदा तुम्हाला विचारून घ्या बा. तुमचं काय मत आहे तर पोरगी अशी आहे बा, काय म्हणता तुम्ही त्याच्यावर म्हणून मग विचारायला आलो तो. हे तुम्हाला सांगतो, पोरगी जर आता तुम्ही म्हणतास पोरची गॅरंटी घेऊनच राहिली, तुमच्या पायनी देखलीतली आहे म्हणतं, तर मग काही हरकत नाही आहे म्हणतो आम्ही म्हणतो पाहाले. नाहीतरी आम्हालाही चांगलीच पोरगी पाहिजे, शिकली सवरली, आमच्या पोराले शोभन अशी. तुमच्या पायनं देखलीतली आहे तर मग काही हेच नाही, आपल्याला अडचणच नाही आहे. तुम्ही पोरीची गॅरंटी घेतल्यावर मग काय, फक्त आपल्याला सांभाळून घेणारी पोरगी पाहिजे आपल्या घरचं. दोघी जावा आहेत आता पटलं पाहिजे बा. हा ना वहिनी, मला तुमच्या घरचं माहिती आहे ना वातावरणात वहिनी. म्हणूनच मी बरोबर पोरगी बा तुमच्या वातावरणात हे होईन बा, फिट होईन अशीच पोरगी मी बरोबर तुमच्या पोराला दाखवतो असं म्हटलं बा. आपल्याला माहिती आहे ना घरातलं वातावरण कसं आहे, लोक कसे आहे, काय कसे आहे. आणि तिकडली माहिती आहे आता कसे आहे सारे. तर लग्न करायचं आहे तर आता फक्त मग पोरगण पोरगीच नाही जुळली पाहिजे ना, त्याच्याच मताने जुळली पाहिजे ना. दोन्ही परिवाराचे जुळलं पाहिजे. लोक बरोबर पटले पाहिजे, एकामेकाचे विचार, तेव्हाच कुठं जुळून येते ना सारं. हे गोष्ट खरी आहे, पण तुमची साऱ्याचे विचार पटन तेव्हाच कुठं लग्न जुळत असते, तसं नसते जुळत. घ्या काका चहा घे जा. पाहिजे गरम आहे. दे पोरी दे. काय लिस केला काय मी तुला म्हटलं राहू देतं. नाही हो काका, किती दिवसात आल्या तुम्ही? रोज येता काय? नाही बाबा घेतच नसते. एकदा सकाळी घेतला का आता त्याचा चहाच बंद केला. त्याला ॲसिडिटी होते तर डॉक्टरनं घ्यायला नाही सांगितला. बाप्पा डॉक्टरनं नाही म्हटलं मग काय आपलं, तर घेतच नसतो मी, चहाच नसतो घेत बा. एकच डाव घेतो सकाळचं फक्त. आणि ही नाही सांगितलं म्हणते आता डॉक्टरनं का चहा नका घेऊ बा, शुगरची लक्षणं दिसते तुमच्यात तर घेऊ नका तुम्ही. तर ही नाही बंद केला. मी आता एकच डाव घेत असतो सकाळचा आणि बस. मी नाही घेत, मला तर आधीच शुगर आहे. पण आता पोरीनं मांडलं असतं मग मी म्हटलं घ्या आता उलिसाक. आमच्या भोजीसाठी पोरगी पोरायला येते बा तुम्ही आता. तुला सोबती पाहिजे नाही की एक बहीण तुही म्हणून. पाहिजेच ना आता मी थकली एकटे करू आता. एक जण सोबती असलं म्हणजे चांगलं बरं होते. एकमेकीला दोघी सोबती होता आम्ही. मग काय तुम्ही सांगून देता मग मला काय म्हणते, काय म्हणणं आहे बा तुमचं. जर पटत असाल तर मग बोलावून घेऊ आपण त्याला 2-4 दिवसात. बोलावून घेऊ. पाहिले काय हरकत आहे, एकदा पहिनी करून घ्यायला. पटलं तर ठीक, नाही तर नाही मग बोलावून घे ना. कधी आहे रिकाम पण त्याचं, नाही तर मग पोराला विचारतो, सुट्टी असली त्या दिवशी बोलावून घेऊ. आपल्याला काय शेवटी आपल्याला लोक पाहिजे फक्त माणुसकीच्या. बाकी तर काही नाही बा. आपलं घर सांभाळून घेणार पोरगी पाहिजे आपल्याला.
बरं मग येतो मी काय करा वहिनी मग आराम तुम्ही येतो मग काय हां हां या मग या भाऊजी येतो ना तुम्हाला सांगतो जर तेली पसंत असेल तेली पटलं तर मग काही जास्त लांब नाही पुढे त्या पटकन पण पाहिजे करून घेऊ मग आपण. हा त्याच्याविषयी मी तशी एकदा गोष्ट काढली होती हां पण मी म्हटलं त्याला सांगतो का म्हटलं तुम्हाला एकदा पोराची तर घरी विचारून म्हणून मी थांबलो होतं आता तुम्हाला विचारला तर त्याला सांगून दे तुम्ही येऊ दे महादेवाला म्हणा बापा माझ्या पोराचा योग पटकन आणि होऊ दे मला लग्न नको होऊ दे मला याच्यातून देवा त्याजवळ एकच प्रार्थना आहे रे जसं माझ्या म्हटलं परत झालं सगळं चांगलं तसं याचंही होते म्हणा का काकू मीटिंग गेलते का तुम्ही तुमच्या जाऊबाईची तब्येत नाही म्हणते बरोबर पडली ती म्हणजे बापा बेहोश पडली ती म्हणते चक्कर आलता म्हणते तिले तर गेलता नाही तुम्ही भेटाले काहून साऱ्या गावाला माहित आहे का आमचं दोघीचं पटत नाही आम्ही बोलत नाही एकमेकांसोबत आमचं इपट आहे आणि तुला माहित नाही का कायले बिनकामी फोडावाच्या खिट्ट्या करून राहिली आता जुन्या जखमा करून राहिली हा ना तर मी बोलली अजून तर मग म्हणजे मला बोलली नाही हो काकू मी काय काढतो आता बापा सवाल विचारलं तुम्हाला आता तुमच्या सुनागीना जाते तिथं बोलते साऱ्यासोबत मग मला वाटलं तुम्ही बोलता बा म्हणून मी विचारलं सहज बाया घ्या चाललं बापा भेटेल काय म्हटलं तुम्ही जा म्हणून म्हटलं तुम्हाला विचारून पाहतो किती का वर्षापासून बोलत नाही म्हटलं आम्ही आजच आहे का आमचं बोलणं नाही पटत नाही बोलत आम्ही मला ते बाई पटत नाही मी तिच्याशी बोलत नाही मा इकडून की तिच्यासारखा कोड्डा यायला पाडणं होत नाही येणं बसणं चहा घेणं पाणी घेणं कुठं गेलती व ती आहे चोपडी बोलते बापा लोकांसोबत मा इकडून की बोलणं होत नाही असं आपल्याला जे पटलं लोक पटते ते पटते नाही पटत आपला आहे धडपड तोंडावर काम जाऊ द्या ना काय नाही म्हटलं मी असं विचारलं तुम्हाला तुमची सुन नाही दिसू राहिली घरात कुठं आहे हाय घरातच आहे असं तिच्या खोलीत बसली काम मामा झाले आता जपली असं दुसरे म्हणते काम आहे ज्याच्यासोबत आपलं पटत नाही त्याच्यासोबत फक्त यायला पाडते जाऊ नका म्हटलं तिच्या घरात जाते मी नाही म्हणजे नाही मरण तिच्या घरात पायाने टाकून म्हटलं मी एवढं इपट काकू एका घरातलं घर आहे तुमच्या सख्या जावा आहे तुम्ही दोघी आणि एवढं इपट काऊ नाही तुमचं मा सासूनं म्हटलं आम्हाला अलग काढून दिलं म्हटलं तिच्यासाठी तिच्या यानंच काढलं वय अलग आम्हाला ना आम्हाला किती म्हटलं सोसा लागलं पहिले काही दिलं तर नाही म्हटलं आम्ही अलग तसंच काढून दिलं आम्हाला आमच्या भरोशावर आम्ही सारं केलं म्हटलं आणि तिला सारा आयतं भेटलं आहे घरापासून बांधून भेटला आहे म्हटलं मला स्वतः आम्हाला करायला लागलं ना आमचं स्वतः आम्ही निर्माण केलं म्हटलं फक्त वावरं दिली ते म्हटलं आम्हाला स्वतः घर बांधायला लागलं बलदी हुशार बाई बापा हे पाय आता कशी स्वतः मी दिली सारी लोक सांगते का हे स्वतः अलग निघाली म्हणते हे स्वतः येईल स्वतः सासरी वागाचा नेट लागला म्हणून अलग निघाली म्हणते हे म्हणते का सासऱ्यानं मला अलग काढलं कशीच बाई आहे काय मी बापा हे सारी तंबी करे म्हणते ना घरात हाव का असं आहे का तुमचं म्हणून पटत नाही वाटते तुमचं म्हणून बोलणं बंद आहे ना म्हणजे लय जुन्या गोष्टी वय आहे ना त्याच्या सुनागीना बोलते का काकू तुमच्यासोबत बोलते येते बोलायले पण मी काही बोलत नसतो मला नाही पटत आल्या उलशा ते एक शब्द बोलायचा आपलं मोकळा व्हायचा ते लहान आहे मापेक्षा आणि ते बोलत नाही मी काय बोलत असतो तिच्यासोबत मी नसतो बोलत पण ते तुमच्याशी बोलताना पाहिलं एक दोन वेळा बुडीच्या मर्दागिरीत पाहिलं होतं मी बोलताना ते बोलत किती माझी पण मला बोलायचं नाही ना माय नाही म्हणजे नाही आहे ना मी बोलत नाही तिच्यासोबत आता तर म्हणजे बापा पोराली नोकरी लागली म्हणते दुसऱ्या पोराला नोकरी लागली म्हणते आता तर अजूनच काही पाहायला लागत तिले आता तर अजूनच बापा बाईचं स्टेटस वाढून जाईल तुमचं पोरग नोकरीवर आहे काकू एकटाच पोरग आहे तुमचं एवढं मोठं घर आहे आणि एकच पोरग नोकरीवर आहे सारं बरोबर आहे तुमचं मग मी काय अशी तशी आहे काय मी केलं म्हटलं बरोबर माझ्या पोराला हाल करून म्हटलं हाल करून माझ्या पोराला नोकरीवर लावलं शिकवलं त्याले हाव का असं आहे का लय कष्ट केले मग तुम्ही आहे ना मग ज्यानं केलं त्याला बरोबर माहीत पडत असते